आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। आध्यात्मिक व एकोप्यानं नांदणारं गाव म्हणून देवळाली प्रवरा शहराची परंपरा आहे। धार्मिक व सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचं प्रामाणिक कार्य हे साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असल्याचं गौरवोद्गार महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले। देवळाली प्रवरा शहरात गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या साई उत्सव अर्थात साई चरित्र पारायण व कीर्तन महोत्सवाच्या आज गुरुवारी सकाळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली। त्याप्रसंगी ते बोलत होते। गेल्या 7 दिवसात देवळाली प्रवरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। लहान थोरांनी सप्ताहात आनंदाने सहभागी होऊन आनंद लुटला। साई पारायण व कीर्तन महोत्सवामुळे आध्यात्मिक व एकोप्याची परंपरा पुढे नेली। ना अध्यक्ष ना उपाध्यक्ष अशा साई प्रतिष्ठानचे कार्य महाराष्ट्राला प्रेरणा देणार असल्याचं महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले। यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी उपस्थित भाविकांना आपल्या ओजस्वी वाणीतून काल्याच्या कीर्तनात अनेक प्रमाण व दाखले देऊन मंत्रमुग्ध केलं। दहीहंडी फोडल्यानंतर कीर्तन सेवा पार पडली। हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील मंडळी व सप्ताह कालावधीत सहकार्य करणारे दानशूर मंडळी उपस्थित होते। यावेळी सप्ताहासाठी योगदान देणाऱ्या मंडळींचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री साई प्रतिष्ठान सदस्य व शहरवासियांनी अथक परिश्रम घेतले। आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधवसह ऋषी राऊत, देवळाली प्रवरा, राहुरी। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।